वाटते आवळा कॅन्डी खायला. चला तर मग आज करूया. आवळा कॅन्डी करण्यासाठी सर्वप्रथम इथे गॅसवर पातेले ठेवले, त्यामध्ये पाणी टाकले, चाळणी ठेवली वरून आणि आवळे आपल्याला ठेवून वापरून घ्यायचे 10 मिनटं. 10 मिनटं झाली की गार करून घ्यायची आवळी आणि याच्या सगळ्या पाकळ्या मोकळ्या करायच्या आणि बी बाजूला काढून आता सगळ्या अशा पाकळ्या मोकळ्या करून झालेल्या आहेत. आता मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक अशी पेस्ट करायची. गॅसवर असं पॅन ठेवलेलं आहे, त्यामध्ये सर्व मिश्रण टाकून द्यायचं. चांगलं असं परतलं की यामध्ये अर्धी वाटी साखर टाकायची. पुन्हा चांगलं असं परतून घ्यायचं. साखर टाकलं, साखर वितळूस तर आपल्याला आता यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा काळं मीठ टाकून चांगलं असं मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिसळून टाकून द्यायचे. चांगलं असं परतायचं कारण गाठी होतात. यामध्ये अर्धा चमचा तूप टाकायचे. चांगलं असं परतून घ्यायचे. सगळं असं मिश्रण तयार झालं की आता इथे मी कुकरचा डबा घेतला, त्यावर बटर पेपर टाकलं. सगळं असं मिश्रण टाकून त्याचं थापून घ्यायचं. 10 मिनटं चांगलं गार होऊ द्यायचं. याचा बटर पेपर काढून घ्यायचा. चांगल्या अशा वड्या करून घ्यायच्यात आपल्याला छोट्या छोट्या. आता साखरमध्ये चांगल्या अशा वड्या आपल्याला घुसळून घ्यायच्यात. तयार आहे आपली आवळा कॅन्डी. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. अशाच नवीन नवीन रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन. धन्यवाद.